तर काय म्हणता बोट्यो. तर जय श्रीराम भावांनो. तर सगळ्यात पहिलं आपण आलो तर बा अकोल्यात रनिंग मारायसाठी. तर तितक्यात आपले योगेश भाऊ म्हणत की बस सॉक्स घ्यायला लागतात. मी म्हटलं पहिले सॉक्स घेतले नव्हतं आम्ही डायरेक्ट निघालो आता जुन्या बसस्टँडवर आलो तर बा तितक्यात आपलं एक टावरचा व्हिडिओ घेतला काढून मस्तपैकी एक नंबर मस्त टावरचा व्हिडिओ दिसत जाय. आणि तितक्यात आम्ही निघालो मग वसंत देशाच्या स्टेडियमवर जायसाठी बोट्यो. तर हे आपले योगेश भाऊ म्हणत की एक घे म्हटलं ब्लॉग आपला. मग म्हटलं काही वांदा आहे का म्हटलं भाऊ. घेतला होता त्याचा ब्लॉग निघाला आम्ही पोहोचलो आम्ही डायरेक्ट आता वसंत देशाच्या स्टेडियमवर. मस्तपैकी पाणी गिनी मारून ओके होतं आज स्टेडियम. आज तर बा जमकेस्ट रनिंग मारतो मस्तपैकी. आणि तितक्यात भेटले बा आपलं रोहन भाऊ म्हणत घे म्हणत ब्लॉग. मी म्हटलं काही वांदा आहे रोहन भाऊ. आपल्या खिशात मोबाईल होता तर ब्लॉग घ्यायचा काही टाईमच नाही भेटला. तर मग आपण डायरेक्ट आखरीचा ब्लॉग घेतला रोहन भाऊसोबत. आणि डायरेक्ट निघालो आम्ही मप्रेल घ्यायसाठी. मप्रेल घेतला बा वाटून पोट्टेल मस्तपैकी 2-3. मी नाही घेतलं बा एक. मग त्याच्यात मग घेऊन घेतलं. आणि तितक्यात आपले योगेश भाऊ मला पॉपकॉर्न फुकालतो. मी म्हटलं बापा रे फुकाचा आपण तुम्हाला माहिती आहे ना भाऊ कुठेच नाही सोडत आपण फुकाचं. तितक्यात आलो बा बस स्टँडवर. तर तितक्यात आपल्याला भेटले आपले हे किशोर भाऊ.